सुवर्ण चंपक फुलला विपिनी, रम्य केवढा दरवडला, पारिजातही बघता भामा मनीचा मावडला। पारिजातचे हे वर्णन त्यांच्या गुणांना साजेसे आहे। पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे। यांच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे। या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुकुम्मा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत। या फुलांना कोरल जास्मिन, नाईट जास्मिन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फुलांमुळे ट्री ऑफ सॉरो असेही नाव आहे। याचे शास्त्रीय नाव निक्टॅन्थस आर्बोट्रिस्टिस आहे। उपवनात तसेच घरच्या बागेतही हे झाड हौशीने लावले जाते। याची फुलं म्हणजे सौंदर्य आणि सुगंध याचा उत्तम मिलाफ आहे। ही फुलं पांढऱ्या पाकळ्यांची आणि देठ केशरी रंगाचे असतात। अत्यंत नाजूक असे हे फूल हातात घेतली तर लगेच सुकते। ही फुले खरे तर हाताळायची नसतातच, हलकेच टिपून घेऊन परडीत ठेवायची असतात। या फुलाच्या देठांपासून सोनकेशरी रंग तयार करता येतो। त्याचा वापर रेशमी कापड, लोकर इत्यादी रंगविण्यासाठी तसेच खाद्य रंग म्हणूनही करता येतो। चातुर्मासात लक्ष फुले वाहण्याचा संकल्प करणाऱ्या भाविकांना ही फुले प्रिय वाटतात, कारण पावसाळ्यात भरभरून फुलणारी असल्याने ही फुले सहज उपलब्ध होतात। रात्री या फुलांचा सडा वृक्षाच्या भोवती पडलेला असतो आणि त्याचा सुगंधही दरवळतो, त्यामुळे प्रसन्न वाटते असा गुण यात आहे। पारिजातकाची कथा प्रसिद्ध आहे। ती अशी की देखण्या सूर्यावर मोहित झालेल्या एका सुंदर स्वप्नाळू राजकन्येवरून सूर्याचे मन उडतं आणि तिला अव्हेरून तो दुसऱ्या मुलीकडे निघून जातो। या अपमानाने निराश झालेली राजकन्या देहत्याग करते। तिच्या चितेच्या राखेतून रोपट्याच्या रूपेने ती पुन्हा जन्म घेते आणि तिचे वृक्षात रूपांतर होते। मात्र तिचा सूर्यावरचा राग गेलेला नाही, त्यामुळे ती रात्री मनसोक्त फुलते आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच आपल्या अश्रूंचा पुष्परूपी सडा जमिनीवर शिंपते। बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी हे एक मराठी नाटकातील गाणे आहे। पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले। हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला। कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे। पारिजातकाच्या फुलांचा रंग हा पाकळ्या पांढऱ्या शुभ्र रंगांच्या, मात्र देठ आणि पाकळीची मधली बाजू ही भगव्या म्हणजेच ऑरेंज रंगाची असते। नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रोट।